जय भीम जय शिवराय मित्रांनो, परत स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं. तर आज आपण बनवणार आहे बाल्कनीमध्ये मार्बल पीस, ग्रँडचं पीस टाकणार आहे. म्हणजे बसण्यासाठी करणार आहे. ते स्पेशल कसं करणार ते दाखवणार आहे. हे आमचे पवार साहेब आहेत काय, हे मेन कारागीर आहेत आणि यांच्या हाताखाली मी काम शिकवलेलं आहे काय. आणि खूप मनापासून काम शिकवलेलं आहे यांनी पण. खरं त्यांचं काम एकदम सुपर आहे आणि त्याच्यामुळं मला पण एकदम भारी गुरु भेटलेले आहेत काय. आमच्या याच्यामध्ये भरपूर जण असे आहेत की काम करणारे मराठी माणूस म्हणतात की काम जमत नाही असं, पण एक से एक कारागीर आहे आपल्यामध्ये. ते तुम्हाला आपण नक्की दाखवू त्यांचं काम कसं आहे काय नाही ते आम्ही दोघांनी मिळून केलेलं आहे. आता आपलं पुढचं काम बाकी आहे, बाल्कनीमध्ये ग्रँड लावायचं आहे. आता तुम्हाला बाल्कनीची कंडिशन दाखवतो काय आहे आणि मला पुढचं काम काय करायचं आहे ते पण तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही बाल्कनी आहे. या बाल्कनीमध्ये आता पीस लावायचे आहेत. आताचं लुक असा आहे, यांनी ग्रिल बसवलेले आहेत, हे पुढं काढले यांनी. तर फायनल काम झाल्यावर याचा लुक कसा येतो हे तुम्हाला नक्की आम्ही दाखवतो. तर चला आता आम्ही काम सुरू करतोय. काय मी ती अशी ट्यूब लेवलने लेवल काढावं लागते. एक साईड इथून पवार साहेब एक साईड इथून आपल्याला सांगावं लागतं, तेव्हा ती लेवल व्यवस्थित निघते. बरोबर सांगावं लागते काय मी तो पण लेवल कायम करावं लागतं. तसं जी दाखवावं लागतं सगळं लेवल. या लेवल काढून सगळं दाखवावं लागतं. लेवल बघा, हे लेवल याच्यामुळे काढावं लागतं का की ते बघा किती रेती कमी आलेली आहे या साईडला आणि या साईडला रेती बघा वाढत चालली आहे. हे आपल्याला कळतं लेवल काढल्यामुळं. हे लेवल काढल्यामुळं आपल्याला कळतं आणि ते लेवल काढलं जातं लेवल पाईपने. हे तुम्हाला आम्ही दाखवलेलं आहे. हे आमच्या आता पवार साहेब तुम्हाला काय माहिती सांगणार आहेत. मित्रांनो, ग्रिलवर आपण ग्रेनेड बसवणार आहे. हां, हे बघा असं बसवणार आहे. ग्रिलवर आपण केमिकल लावलेलं आहे. केमिकलमध्ये रबर मिळून आहे. हां, आणि आता नंतर माल टाकून आपण लेवलमध्ये ग्रेनेड बसवणार आहे. हां, या असं कोणी करत नाही. हे आमचे मिस्त्री पवार साहेबांची अशी पद्धत आहे की हे उन्हामुळं तडकू नये म्हणून या अशी फिटिंग करावं लागते आहे की नाही पवार साहेब. हे यांच्याकडून आता माल ग्रिल पकडते मालाला. हां, आता याची आम्ही लेवल काढलेली आहे. लेवल काढून याला केमिकलनी आम्ही जरा हे केलेलं आहे त्याला स्ट्रेंथ मिळावं म्हणून. आणि आता आमचे साहेब लेवलमध्ये रेतीपणी करतात. ते आता पुढं तुम्हाला दाखवतो अजून. अशा प्रकारे याची लेवल करावं लागते. लेवल काढून सगळं एकसारखं दाखवावं लागतं आपल्याला, कारण की आपली लेवल चुकली नाही पाहिजे. या अशा प्रकारे हा मार्बल तिथं बसणार आहे. याला आम्ही एरोडेट लावलेलं आहे, त्याच्यावरती रेती टाकलेली आहे, कारण की बाहेरचा पीस आहे. आता ग्रिप चांगलीच भेटायला पाहिजे आणि शक्यतो तर ग्रँड पीसला एरोडेट लावलंच पाहिजे. या पीसला पण आम्ही एरोडेट लावून ठेवलेलं आहे सगळं. याला पण तुम्हाला नंतर दाखवतो. आता आमचे साहेब पुढच्या ह्याच्यामध्ये बघतात आहे, तर माप बघतात काय काय कसं चाललंय ते असं बघावं लागतं सगळं. किती येते 156 बोलणं आमचे इथलेच का. ठीक आहे, इथे बघा ते मेजरमेंट. तर मग या मंडळीच्या वेळेला आमच्याबरोबर दुपारचं जेवण चालू आहे आमचं. आमच्या साहेबांनी राईस घेऊन आले, कलिंगा राईस घेऊन निलंगा राईस घेऊन आलेले आहेत. बोलवा साहेब जेवायला बोलवा. जेवण करायला या सगळ्यांनी मित्रमंडळी. चला तर मग आम्ही जेवून घेतो. या तुम्ही पण जेवा. त्या रूफ केमिकलचं आणि सिमेंट मिक्स हे दोन्ही आपलं केमिकल मिक्स करून सिमेंट पाणी बनवायचं आहे. सिमेंट पाणी बनवलं की ते आपल्याला मोठा पीस येतो सिमेंट पाणीमध्ये फिक्स करायचा आहे. आता आपण बाल्कनीमधलं पीस सिमेंट पाणीमध्ये लावणार आहे. इथे तुम्हाला दाखवतो आम्ही सिमेंट पाणी कसं बनवणार आहे, काय कुठलं केमिकल यूज करतो ते तुम्हाला दाखवतो आहे. हे असं सिमेंट पाणी बनवलं जातं आणि हे रूफ केमिकल आहे. आता हे सिमेंट पाणी टाकलेलं आहे. त्याला आता लेवल करण्यासाठी आपण हातोडीने त्याला मॅच करणार. ठीक आहे, सिमेंट पाणी टाकलेलं. आपला पीस फिट झालेला आहे. त्याला मॅच पण केलेले आहे. तुम्ही दाखवतो. बघा पीस फिट केलेला आहे आणि असं मॅच करावं लागतं व्यवस्थित. एकदम वर खाली नाही व्हायला पाहिजे, एकदम व्यवस्थित यायला पाहिजे. आता पीस फिट केलेला आहे आपण. तर मित्रांनो, दोन्ही बाल्कनी आपण एकदम ग्रँड लावून झालेले आहेत. तरी तुम्हाला दाखवतो कसं दिसतं. आता पहिला सुद्धा होतं, आता सर कसं दिसतं.
यात एक बाल्कनी झालेली मोठी बाल्कनी काही सकाळी बनवलेली ती नंतर दुसरी ती दुपारून बनवलेली कशी वाटते अजून टाईल लावायचे टाईल लावल्यावर खूपच छान दिसेल मस्त वाटेल एकदम तरी तुम्ही नक्की सांगा कमेंट करून की हे जे ग्रॅन्ड लावले हे कसं वाटतंय कसं दिसतंय छान दिसते की नाही ते नक्की कमेंट करून सांगा आता हे काल आपले पीस बसून झालेले आहेत आता याला येणार चेंपर पॉलिश ही धार जी दिसतीये याला आपण चेंपर पॉलिश करणार आहे म्हणजे याला जरा दाबणार आहे पॉलिश केल्यावर एकसारखं एक कलर हा एकसारखं दिसणार तुम्हाला दाखवतो मी पावसात कसे काम करतो चेंपर पॉलिश ही तर होत आहे चेंपर पॉलिश अशा प्रकारे पॉलिश केलं जातं असं पॉलिश केलं जातं सगळं जे हाताला लागणार नाही हाताला वगैरे लागणार नाही चेंपर पॉलिश झाल्यावर कसं दिसतंय तुम्हाला दाखवतो मी तिथली धार मागाशी कशी होते आता इथली धार कशी पॉलिश केलेली आहे ही पॉलिश झालेली धार ही फिनिशिंग कशी आली बघा एकदम मॅच झालेलं आहे ते पूर्ण असं करून घ्यावं लागतं म्हणजे कारण की आपल्याला हाताला ही धार लागणार नाही आणि बसायला पण आरामशीर कोणाला लहान पोरांना पण लागणार नाही काय नाही ते कालचं आपलं काम झालेलं आहे वरतून ग्रँड पीस लावणं आज त्याखाली आपण टाईल लावणार आहे ते पण तुम्हाला दाखवतो मी ग्रे टाईल म्हणून मोठी चॉईस केलेली आहे 2x4ची बघा टाईल पण भारी मोठी टाईल हा 2x4ची टाईल आहे मला लांबून दाखवतो ही आपल्याला टाईल लावण्यासाठी असं गट सिमेंट बनवावं लागतं आणि आपण ही टाईल लावतो अशा प्रकारे टाईल लागते ही गट सिमेंट असं वापरावं लागतं टाईल फिटिंगच्या टायमाला केमिकल मिक्स आहे याच्यामध्ये हे आपल्या टाईलवरती अशा प्रकारे सिमेंट लावलं जातं बरोबर एकदम लेवलमध्ये सिमेंट कुठं कमी जास्त आहे कुठं कमी जास्त बघावं लागतं आपल्याला सगळं आणि ही टाईल आता इथे फिटिंग होणार बघा ही टाईल अशी फिट केलेली आहे आपण रबरी हातोडीने करावं लागतं असं मला वाटतं एक लेवल व्यवस्थित आली सगळी तुम्हाला आता किचन वाटा दाखवतो हा आपला आर्टिफिशियल मार्बल नॅनो व्हाईट त्याचा बनवलेला आहे हा सगळ्यात कॉस्टली मार्बल आहे नॅनो व्हाईट 500 ते 700 स्क्वेअर फूट प्रमाणे पडतो आणि जे फिटिंग चार्जेस पण जास्त आहेत किंवा व्हाईट मार्बलमध्ये पण खिडकी बनवलेली आहे त्याच्याच नॅनो व्हाईटमध्ये काय मस्त आलेली एकदम किचन बघताच मॅडम खुश झालेले आहेत मॅडम हे घरमालक वगैरे एकदम खुश झालेले आहेत की आमच्या पवार साहेबांनी आम्ही दोघांनी म्हणून बनवलेली आहे तर हे काम कसं आलं आहे ते नक्की कमेंट करून सांगा काय आणि आम्ही आमच्या दोघांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तरी कोणाला काय कामाची अडचण असेल कोणाला काम करून घ्यायचं असेल तर नक्की आम्हाला कॉल करू शकता तुम्ही तर एक तुम्हाला परत दाखवतो रटिंगला पण खूप हार्ड आहे तुम्हाला किचन तुम्हाला कुठला पार्ट करायला आवडतो किचन वाटामध्ये नॅनो हार्ड जाते कटिंगसाठी त्याचा रेट पण जास्त घेतो आम्ही रेग्युलरचा 800 रुपये रनिंग फूट घेतो 1000 रुपये रनिंग फूट घेतो फिटिंग चार्जेस 1000 ते 1200 रुपये रनिंग फूट आहे किचन वाटा झाला की एकदम फिनिशिंगला भारी वाटतो नॅनो व्हाईटचा चालेल इथं पण मस्त आलेलं आहे तरी आजचं आमचं काम फायनल झालेलं आहे पूर्ण दोन्ही बाल्कनी पण झालेले आहेत किचन वाटा पण झालेला आहे वॉश बेसिन्स पण झालेलं आहे टेबल टॉप पण झालेलं आहे तर तुम्हाला दाखवतो आजचं बाल्कनीचं पूर्ण काम कसं झालेलं आमचं हे आमचं पूर्ण काम झालेलं आहे बाल्कनी ही पहिली बाल्कनी आणि दुसरी बाल्कनी दाखवतो तुम्हाला मोठी बाल्कनी आता टाईल लावलं किती मस्त दिसते आता आरामशीर याच्यावर बसू शकतो बसून दाखवा पवार साहेब बघा असं बसून आरामशीर
पाहुणे रवाळे आले की मस्तपैकी बसून आहे की नाही. एकदम छान. छान. तुम्हाला आता वॉश बेसिनचं काम दाखवतो. हा आम्ही वॉश बेसिन बनवलेलं आहे टेबल टॉप. त्याला आपण टेबल टॉप म्हणतो. इथं वॉश बेसिनचं भांडं बसणार. त्या असे टाईल्स लावलेले आहेत. ठीक. तर भांडं आणलं की त्यांनी ते फिट करून टाकायचं. आणि अजून एक काम, आजचं काम कसं झालेलं आहे तुम्हाला कसं वाटलं हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. चला तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथं संपवतोय. आपण भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि एका नवीन कामामध्ये. चला तर मग बाय.